चला रेडी अत्तर्भ गावदेवी कानपोली क्रिकेट संघ आणि दोन्ही फलंदाज रेडी पोझिशन मध्ये असणार आहेत आणि वळणार आम्ही सन्माननीय कुणाल दाते सर यांच्याकडे। चला तर सुरुवात करूया या महत्त्वपूर्ण सामन्याची, कारण दोन्ही तगडे संघ मातब्बर संघ आता एकमेकांच्या विरोधात खेळण्यासाठी तयार आहेत आणि हळू आपण पाहतो ही स्पर्धा अंतिम टप्प्याच्या दिशेने देखील वाटचाल करते। दर दिवसातून अनेक विनर्स टीम आपल्याला प्राप्त झालेले आहेत आणि सध्या आपण पाहतो ज्या पद्धतीने आयोजन करण्यात आले कौतुक व्हायला पाहिजे राज भोईर यांचं, त्यांच्या संपूर्ण सहकारी मित्रांचं आणि त्यातल्या त्यात अधिरा आराध्य टेंबोड या संघाचं, कारण सर्व युवा शक्तीचा हा जागर आहे। युवा शक्ती एकत्र आल्यानंतर काय होऊ शकतं याचा अंदाज भारताला आहे आणि त्याचमुळे युवांचा देश भारताकडे पाहिलं जातं। एक चांगला ऑन ड्राईव्ह इथे पाहायला मिळतोय, गॅपमध्ये चाललाय, फिल्डिंग चांगली होती, शेवटच्या क्षणाला पायाने बॉल आतमध्ये ढकलण्याचा प्रयत्न झालाय, तोपर्यंत 2 धावा मिळताना दिसतील सोनू आणि रोशन। ही सलामीची जोडी मैदानामध्ये पहिले षटक आदेश मते गोलंदाजीसाठी अथर्व गावदेवी कानपोली या टीम कडून चांगल्या फिल्डिंगचा दर्जा ते दाखवलाय आणि 2 धावा श्री गणेश झालाय कामोडी टीमच्या। चांगला फटका ऑन द राईट समोर डाऊन दी ग्राउंड, फटका हवेत आणि सरळ चाललाय सीमारेषा पलीकडे। 6 धावांची मोहर लागली आहे, टायमिंग होतं कडक आणि हा येतोय षटकार बेधडक। वर नेहमीच भरोसा आहे जयनुमान कामोडे टीमचा आणि सोनू पहा थोडं सक्रीच्या आतमध्ये गेला, त्यानंतर ऑन द राईट काय फटका सजवलाय, कडक टायमिंग डाऊन दी ग्राउंड समोर व्ही शेप मध्ये जर तुम्ही खेळत असाल तर रिझल्ट मिळतो पॉवर प्ले मध्ये। स्वीप करण्याचा प्रयत्न होता, एक धाव तर इथे मिळताना दिसेल, मिड ऑनला बॉल येतोय, बॅटला लागलाय बॉल, पंच सांगतायत टीमची धावसंख्या सिंगलने पुढे जाते, 9 धावा आता स्कोर बोर्डवर झाल्यात। आज देखील एक महत्त्वाचा दिवस आहे, अधिरा आराध्य स्पोर्ट्स टेंबोडेच्या वतीने आयोजित आमदार विक्रांतदादा पाटील युवा शक्ती चषक 2025 मधला आज अनेक दिग्गज संघ एकमेकांच्या समोर इथे लढणार आहेत, भिडणार आहेत, आपली ताकद आजमावणार आहेत। बॅटर तयार नव्हता, याचं कारण आहे समोरून काही गाड्यांच्या लाईट्स आणि त्याचे फोकस बॅटरच्या चेहऱ्यावर गेले आणि त्याने लगेचच थांबण्याची विनंती केली गोलंदाजांना आणि पंचांना देखील। डेड बॉलचा इशारा, परत एकूला तयार। चांगला बॉल यॉर्कर लेनवर होता, रनआउटची संधी आहे, डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, तोपर्यंत एक चिकी सिंगल। रोशन मात्रेचे खातं उघडले, टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्डवर 10 धावा। षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर असताना आदेश मते च्या विरुद्ध नक्कीच जयनुमान कांबोटे संघ आक्रमक भूमिकेमध्ये पाहायला मिळाला आणि खास करून सोनूने 9 धावा आतापर्यंत केल्या, 300चा त्याचा बॅटिंग स्ट्राईक रेट आहे। सोनू नक्कीच चांगला क्रिकेटर आहे आणि त्यातल्या त्यात यावर्षी एकमेकांच्या विरोधात खेळले, सांगितलं कानपोली टीमने आम्ही हरवलं या विरोधी टीमला म्हणजेच कामोटे टीमला, त्याची परतफेड करण्याची एक नामी संधी चालून आली आहे आता कामोटे टीमला देखील, तेही चांगले खेळतील। शॉर्ट बॉलचा वापर होता, आडव्या बॅटने पुल केलं, डीप मध्ये फिल्डर आहे, पहिले तो पुढे गेला, त्यानंतर स्वतःला सावरलं, सोनूला तोपर्यंत 1 धाव मिळते। या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 10 आणि त्याच्यामध्ये 1 ची वाढ होईल, आता झाल्यात 11। आता राहिला शेवटचा बॉल शिल्लक या ओव्हरचा, पॉवर प्लेचं पहिलं षटक, 11 धावा स्कोर बोर्डवर। आदेश मतेने पहिल्या ओव्हरच्या दुसऱ्याच बॉलवर तो षटकार आला आणि त्याच्यानंतर कमबॅक चांगलं केलंय, शांत ठेवले फलंदाजांना। वेगाने टाकण्याचा प्रयत्न होता, पंच सांगतात लेग स्टिकच्या बाहेर आहे, पंचांचा इशारा वाईट बॉल, एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसेल। नेल्सन आकडा सध्या स्क्रीनवर, थोडासा वेगाने टाकण्याचा प्रयत्न होता आणि त्याचमुळे दिशा भरकटली, परंतु लेग स्टंपच्या क्लोज बॉल होता। टीमची धावसंख्या पुढे गेली आहे, धावा झाल्यात 12। पहिले सत्र सध्या या मॅचचं, तिसरा सामना आजच्या रात्रीतला युवा शक्ती चषकाचा तुम्ही अनुभवताय। शेवटचा बॉल विट मिळाली, जागा मिळाली आणि जागा दाखवली आहे, कव्हर पॉइंट मधून बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या दिशेने, चांगला फटका इथे पाहायला मिळतोय रोशनच्या पॅटमधून, शेवटच्या बॉलवर चौकार, पहिलं षटक संपलं, जयनुमान कांबोटे टीमच्या खात्यामध्ये धावा 16।
वेल बिगन इज हाफ डन म्हणतात ना ते याच्यासाठी, कारण या स्पर्धेमध्ये तुम्हाला आव्हान तुमचं कायम ठेवायचं असेल, युवा शक्ती चषक तुम्ही अनुभवता, तर तुम्हाला अशीच बॅटिंग करावी लागणार आहे, खेळ करावा लागणार आहे आणि तो खेळ इथे दाखवलाय. सुरुवातीलाच धडाक्यात सुरुवात झाली आहे बॅटिंग करत असताना जयनुमान कामोठे या टीमची. संघ थोडासा उशिराने आला, परंतु सध्या लेट पण थेट कामगिरी करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये 16 धावा त्यांनी जोडलेल्या आहेत. सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी करण पाटील आलाय. आणि कानपोली म्हटल्यानंतर नेहमी चर्चेतला संघ राहिलाय. मागच्या काही हंगामापर्यंत जर तुम्ही विचार केला तर कानपोली टीमने एक वेगळा दबदबा निर्माण केलाय रायगडच्या क्रिकेटमध्ये. चांगलं क्रिकेट ते सातत्याने खेळत आलेत, अनेक स्पर्धा गाजवल्यात त्यांनी. परत एक वेळा जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न, सुरुवात चांगली झाली आहे. करण पाटील नावात रन आहेत, परंतु करण इथे रन खर्च करणार नाही असं दिसतंय. पॉवर प्लेची सुरुवात पहिल्या डॉटने केली आहे करण पाटीलने. बरोबर टप्प्यावर सुरुवात झाली आहे या षटकाची. महत्वाचं म्हणजेच धावा थांबवाव्या लागतील, कारण पहिल्याच ओव्हरमध्ये 16 धावा आल्यात. सोनू तयार आहे. सोनूचं आक्रमण, यावेळेला बॉल ऑन साइडला मारायचा होता, परंतु बॉल गेलाय एक्स्ट्रा कव्हर मधून गॅप मध्ये आणि इथे धावा मिळतील 4. येतोय चौकार. अपेक्षेपेक्षा जास्त वेगाने बॉल आल्यानंतर हा रिझल्ट होतो, तेच झालं. आता मात्र ऑन साइडला दिशा दिली आहे. मिड ऑन नाहीये, डीप मध्ये लॉंग ऑन आहे. आदेशने बॉल थांबवला, तोपर्यंत एक सिंगल येते. टीमची धावसंख्या सिंगलच्या मदतीने 21-21. पहिल्या ओव्हरमध्ये 16 धावाल्या, आतापर्यंत 5 धावा या ओव्हरमध्ये. 3 बॉल संपलेत. करणने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. कारण सगळ्यात महत्वाचा खेळाडू आहे आदेश. नंतर गोलंदाजीमध्ये नेहमीच धारदार गोलंदाजी त्याच्याकडून राहिली आहे. एक चांगला यंगस्टर. यावेळेला उंच फटका, बॉल हवेत आहे, टायमिंग फसलाय आणि प्रीतम खाली येतोय. प्रीतम कोणती चूक करणार नाहीये. प्रीतम पाटीलने टिपलाय झेल. फलंदाज रोशन चा खेळ समाप्त. आउट. या इथे मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. श्रावण मस्कर आणि मिथुन मस्कर यांचं इथे आगमन झालेलं आहे. अधिरा आराध्य स्पोर्ट टेंबडे स्पर्धेचे आमचे शिल्पकार राज भोईर, त्याचबरोबर मनोहर पाटील, संतोष चालके, करण पाटील आणि संपूर्ण आमची अधिरा आराध्य स्पोर्ट कमिटीच्या वतीने तुम्हाला आम्ही व्यासपीठावर आमंत्रित करतो. स्वागत आहे आपलं. कामोठे क्रिकेट संघ कुणाल दाते सर खरे आता मैदानामध्ये आपण फलंदाजी करताना पाहतो. आणि आता संगीत आपलं शिडको हे नाव आपल्याला ऐकायला मिळालं. शिडकोच्या विरोधात खऱ्या अर्थाने बघा, अन्याय, शेतकऱ्यांवर होणारा अन्याय आणि अन्यायाला वाचा फोडण्याचं काम ज्या नेतृत्वाने केलं, सर्वांना न्याय मिळवून दिला, ते लोकनेते दिबा पाटील साहेब. आणि मित्रांनो, सर्वांना एक आनंदाचा मेसेज आहे की येणाऱ्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर लोकनेते दिबा पाटील साहेब यांचं नाव सुवर्ण अक्षरामध्ये लिहिलं जाईल. भूमिपुत्रांचा आवाज तुम्ही किती दाबा, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आम्ही भूमिपुत्रच नाव देणार, लोकनेता दिबा. चला कुणाल दाते सरांकडे बोलूया. 4 बॉलचा खेळ संपलाय. 4 बॉलच्या समाप्तीनंतर 21 धावा. अगदी बरोबर उद्गार आपल्या बरोबर महागुरु MD गडगे सरांचे पाहायला मिळत आहेत. त्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील साहेबांचंच नाव लागलं जाईल, हीच अपेक्षा सगळेजण करून आहेत, सगळे भूमिपुत्र करून आहेत. आणि त्यामुळे सगळ्यात मोठं जन आंदोलन देखील आपण नेहमीच पाहिलंय. आणि आपल्या भूमिपुत्रांची रास्त मागणी आहेच आणि ती राहणार आहे. 21 धावा स्कोर बोर्डवर. 21. 4 बॉलचा खेळ संपलाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये निखिल गोवारी आलाय. निखिल रोशनची जागा भरून काढण्यासाठी तर विकेट गमावली. आताच चांगला ड्राईव्ह, स्क्वेअर ड्राईव्ह इथे दाखवत असताना 2 फिल्डरच्या मधून बॉल निघतोय. 1 धाव कंप्लीट होते. मयूरने बॉलला थांबवलंय, तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होतील आणि निखिल गोवारीचं खातं उघडले. धावा झाल्या 23. 23. षटक क्रमांक 2 प्रगती पथावर आहे. पॉवर प्ले
ची समाप्तीची घोषणा आता नक्कीच होईल, कारण याच्यानंतर हा शेवटचा बॉल आहे या ओव्हरचा आणि त्याच्यानंतर मग मिड फेज मध्ये तुम्हाला धावा जमवाव्या लागतील. परंतु कामोठे टीमने सुरुवात चांगली केली आहे, मी म्हणेन चांगला फटका परत एक वेळेला आणि तेवढीच चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. मिड ऑफच्या दरम्यान चेतनची ओव्हरची होते समाप्ती. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. जर्मन कामोठे टीमची धावसंख्या 23-1. मस्कर टेंबोडे आणि मिथुन मस्कर टेंबोडे यांचं आगमन झालेलं आहे. राज भोईर यांच्या वतीने आपणास आम्ही व्यासपीठावर आमंत्रित करतो. यावं आपलं स्वागत आहे. संपूर्ण टेंबोडे ग्रामस्थांचंही स्वागत आहे, कारण संपूर्ण टेंबोडे ग्रामस्थांच्या माध्यमातून आमदार विक्रांतदादा पाटील युवा शक्ती चषक क्रिकेट स्पर्धेला हे मैदान इथे उपलब्ध झालेलं आहे. तेवीस धावा स्कोरबोर्डवर आहेत. ओव्हर नंबर 2 चा खेळ संपला. आता तिसऱ्या षटकाला सुरुवात होईल आणि कामोठे टीमने नक्कीच चांगला स्टार्ट दिलाय या मॅच मध्ये असं म्हणायला हरकत नाहीये, कारण 5 ओव्हरच्या मॅच मध्ये ज्या वेळेला सुरुवात तुम्ही अशा पद्धतीने करता, महत्वाच्या त्या धावा. रोशन पाटील आता ओव्हर नंबर 3 मध्ये गोलंदाजीसाठी सज्ज होईल. 3rd ओव्हर इन प्रोग्रेस. रोशन पाटीलच्या हातामध्ये बॉल सोपवलाय. रोहन पाटील 3rd ओव्हर मध्ये. 5 षटकांच्या या लढती पहिल्या फेरीतले सामने सध्या पाहायला मिळतात. या युवा शक्ती चषकामध्ये राज भोईर यांच्या संकल्पनेतून साकार झालेली ही स्पर्धा आणि त्यातल्या त्यात एक मोठं नाव या परिसरातलं नेतृत्व नक्कीच या येणाऱ्या पनवेल महानगरपालिका निवडणुकांमधलं आणि त्याचमुळे चर्चा या स्पर्धेची सध्या तुम्ही अनुभवताय. बॉल हवेत आहे, उंच चाललाय, फिल्डर येत आहेत, प्रयत्न सुरू आहे एका हाताने झेल घेण्याचा. बॉल सीमारेषेच्या दिशेने आणि हा येतोय चौकार. 4 धावा. सोनूने सुरुवातच षटकाराने केली होती. दुसऱ्याच बॉलवर त्याच्या बॅटमधून षटकार आला होता इनिंगच्या. धावा झाल्या चौकाराच्या मदतीने 27. पायावर लागलेला बॉल पंचांकडे अपील केली. फाईन जातोय बॉल. फिल्डर आहे तिथे. तोपर्यंत लेग बायच्या स्वरूपात एक एक्स्ट्रा धाव मिळताना दिसेल टीमच्या टोटलमध्ये. धावा झालेल्या 28. 28. षटक क्रमांक 30 प्रगतीपथावर असताना अतिशय महत्वाची स्पर्धा अधिरा आराध्य स्पोर्ट्सच्या वतीने आयोजित केली गेलेली आमदार विक्रांतदादा पाटील युवा शक्ती चषक हे 3रं पर्व आहे या स्पर्धेचं आणि 3ऱ्या पर्वातच सर्व आहे असं म्हणायला हरकत नाहीये. 2 बाईक देखील या स्पर्धेमध्ये आहेत. चर्चा ती आहे. 2.2 ओव्हरचा खेळ संपलाय. बॅकफुटला जात असताना टॅप केलाय. कव्हर पॉइंट मधून बॉलला काढले. एकदा कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे सुरू झालाय. निखिल गोवारी त्या 2 धावा कंप्लीट करताना दिसेल. डबलच्या मदतीने आता टीमची धावसंख्या 30 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट निखिल आणि सोनूच्या दरम्यान. धावसंख्येला आकार येतोय. 30 धावा झाल्यात. इथून जर 55-60च्या आसपास जर टार्गेट सेट केलं जर्मन कामोठे संघाने, सोपं नाहीये कानपोली टीमला देखील, कारण थंडीची लाट आली आहे. थंडी चांगली पडली आहे ग्राउंडवर. आजूबाजूला आपण हिरवळ झाडीयुक्त परिसर पाहतो आणि त्याचमुळे कडक थंडीमध्ये हा गरमागरम सामना होईल. बॉल हवेत आहे. उंच गेलाय. उंच भरारी घेत बॉल सीमारेषा पलीकडे. गगनचुंबी षटकार. चांगलं टायमिंग इथे पाहायला मिळते. राज शरद भोईर असं हे नेतृत्व या परिसरातलं जे अध्यक्ष देखील आहेत. अन्य अत्याचार निर्मूलन समिती पनवेल तालुक्याचे अध्यक्ष, स्वतंत्र संपादक पत्रकार संघ पनवेल तालुक्याचे
आणि वेगवेगळ्या विभागात ते काम करतात. त्यातल्या त्यात इथलं स्थानिक नेतृत्व, या परिसरातील अनेक प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम त्यांनी सातत्याने केलंय. युवा आहे परंतु छावा आहे आणि त्याचमुळे राज भोईर यावर्षी आपल्याला पनवेल महानगरपालिकेमध्ये नेतृत्व करण्यासाठी हवं असलेलं हे नेतृत्व आहे. परत एकूला स्लॉक करण्याचा प्रयत्न होता, बीट करून बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये जातोय. चांगलं कमबॅक इथे पाहायला मिळते आणि हा येतोय एक डॉट बॉल. कमबॅक करत असताना सध्या तरी रोहन पाटील चांगली गोलंदाजी. रोहनची आता एक षटकार आला, एक चौकार आला, या ओव्हरमध्ये धावा आल्यात परंतु कमबॅक झालंय एक डॉट बॉलने. शेवटचा बॉल शिल्लक आहे, धावा झालेले 36. महत्वाचा बॉल या ओव्हरचा. 36 रन. या ओव्हरमध्ये 12 धावा आल्यात आणि 18 धावा होतील कारण पिकअप शॉट उचलला, फेकला, लॉंग लेग सीमारेषा पलीकडे. हा येतोय उत्तुंग षटकार. आगमन झालेलं आहे या व्यासपीठावर. अनिल पाटील बघा, जावई परिवार टेंबोडे क्रिकेटचा आनंद घेतात. त्यांच्या समवेत शांततेचे प्रतीक आणि क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व सूरज अर्थात तात्या गायकवाड यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे आणि सन्माननीय राकेश चालके राकेश यांचं इथे आगमन झालेलं आहे. आपण लगेचच यावं. यानंतरची लढत असेल बघा, मंगलमूर्ती क्रिकेट संघ कालुंद्री विपक्ष भावाले अशी लढत असेल. संघनायकांनी संपर्क साधावा. यशराज ट्रेडर्स प्रल्हाद म्हात्रे यांच्याकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे. सोनू पाटीलने जर 3 षटकार मारले सलग तर 5,000 रुपयाचं पारितोषिक सोनू पाटीलला दिलं जाईल. यशराज ट्रेडर्स कडून प्रल्हाद म्हात्रे यांच्या वतीने पारितोषिक आहे. सोनू पाटील साठी सलग 3 षटकार मारले, 5,000 रुपयाचं पारितोषिक आणि ते जमा आहेत आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. टीमची धावसंख्या आतापर्यंत 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 42 रन 42. मॅच मध्ये पलटवार होऊ शकतो. चला यानंतरची लढत असेल बघा, मंगलमूर्ती कालुंद्रे त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ भावाले या दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी संपर्क साधावा. सत्र संपलं की लगेचच मान्यवरांच्या शुभ हस्ते इथे नाणेफेक संपन्न होणार आहे. चांगला फटका, भव्य षटकार आलाय. दोन्ही फलंदाज आता चांगली भागीदारी करत असताना सोनू पाटील आणि निखिल मध्ये ती पार्टनरशिप बिल्ट होते. धावा येत आहेत, महत्वाच्या धावा आहेत. मागच्या ओव्हरमध्ये 18 धावा कुठल्यात. निखिल गोवारेने काय तो षटकार मारला, भव्य टायमिंग पाहायला मिळाला. पिकअप शॉट आणि फेकलं बॉलला लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. या संपूर्ण स्पर्धेचं सूत्रसंचालन निवेदन महागुरु एम डी गडगे सर करताना आपल्याला पाहायला मिळतात. डबल हिंद केसरी आहेत. खऱ्या अर्थाने चर्चेतलं नाव आहे. अनेक व्हिडिओ व्हायरल होतात त्यावेळेला महागुरु चर्चेमध्ये असतात. लॅप स्वीप केलाय, डीप मध्ये फिल्डर आहे, 1 रन कंप्लीट होते. स्क्वेअर लेगचा फिल्डर येतोय, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होताना दिसत नाहीये. 1 धाव इथे ऍड होईल. टीमची धावसंख्या पुढे जाते, धावा वाढतायत. धावा झाल्या 43 43 आणि भरपूर मोठा अनुभव, प्रचंड मोठा अनुभव. अनेक राजकीय सभांचा अनुभव, क्रिकेटच्या स्पर्धांचा अनुभव, सामाजिक क्षेत्रातला अनुभव, छकड्यांच्या शर्यतीचा अनुभव, असे अनेक मोठे अनुभव आहेत महागुरु यांच्याकडे. बॉल मागे चाललाय, फिल्डर तिथे आहेत, तोपर्यंत 1 धाव घेण्याचा प्रयत्न. दुसरी धाव आता ओव्हरथ्रोच्या स्वरूपात मिळताना दिसेल. 2 धावा ऍड होतील, तिसरी धाव मिळणार नाहीये. 2 धावा ऍड होतात लेग बायच्या स्वरूपात. लेग बायच्या स्वरूपात चांगली बॅटिंग करत असताना दोन्ही फलंदाज मैदानामध्ये आता टिकलेत, तग धरून. चांगली बॅटिंग करत असताना दोन्ही फलंदाज मैदानामध्ये आता टिकलेत, तग धरून खेळत आहेत. निखिल गोवारी आणि सोनू पाटील. निखिल परत एकूला तो स्वीप करण्याचा प्रयत्न होता, बॅटच्या टो एंडला लागला. डीप मध्ये फिल्डर येत्या, स्क्वेअर लेग मधून 1 रन इथे कंप्लीट होईल. चांगली फिल्डिंग करंची. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या आतापर्यंत 46 46. 1 केरी दुहेरी धावा आता आल्यात या ओव्हरमध्ये. याच्या अगोदरच्या ओव्हरमध्ये 18 धावा कुठून काढल्या होत्या दोन्ही बॅटरनी, परंतु या ओव्हरमध्ये चेतन पाटीलने बरोबर टप्प्यावर गोलंदाजी केली आणि जास्त धावा खर्च केलेल्या नाहीयेत. 4 बॉलमध्ये आपण पाहिलं तर अधिकृतरित्या फक्त 2 धावा तशा 4 आहेत. एक लेग बायच्या स्वरूपात देखील 2 धावा आल्या होत्या. टीमची धावसंख्या 46 46 रन.
आता मात्र मागचा पाय वाकवलाय. डीप स्क्वेअर लेगला फिल्डर आहे. झेल होईल. करणने टिपलाय झेल. सोनूचा संपलाय खेळ. दुसरी विकेट गारद झेनुमान कामोठे संघाची. विकेट आली आहे. सोनूची विकेट आली आहे आणि पारितोषिक देखील आता समाप्त झालंय. प्रल्हाद मात्र यांच्याकडे शुभेच्छा. कामोडे टीमला जर सामना जिंकला तर टीमची धावसंख्या 46. आता आपण भोलानाथ शेठ पाटील माजी सरपंच वल्लभ यांच्या नावा खऱ्या अर्थाने कुणाल दाते सर संगीत आपण ऐकलं. वल्लभचे नाईट स्पर्धेचे दमदार ऑर्गनायझर आहेत, परंतु त्यांच्या वतीने या स्पर्धेसाठी एक टू व्हीलर्स बाईक पुरस्कृत करण्यात आलेले आहे. एका टू व्हीलर बाईकचे मानकरी आहेत अथर्व एंटरप्राइजेस आणि पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक 1 चे भारतीय जनता पार्टीचे दमदार नेतृत्व नितेश दादा पाटील या दोन्ही शिलेदारांनी एक अर्थात 2 बाईक इथे पुरस्कृत केलेले आहेत. ओ टू कॉमेंट्री बॉक्स कुणाल दाते सर. दोन्ही दिग्गज मंडळी येथे आणि दोघांनी क्रिकेटवर भरपूर प्रेम दाखवले आणि त्याचमुळे चर्चा असते भोलेनाथ पाटील साहेबांची असेल आणि त्याचबरोबर नितेश शेठ पाटील यांची. घोट आणि वल्लभ मैत्रीचे नाते आणि त्यातल्या त्यात राज भोईर यांच्याशी देखील त्यांची जवळीक आहे आणि त्याचमुळे आपण पाहतोय एवढी मोठी स्पर्धा इथे रंगते आणि त्यातल्या त्यात या दोघांनी एक बाईक आपल्याला पुरस्कृत केली आहे. टीमची धावसंख्या 46. 4 ओव्हरचा खेळ संपला. आता शेवटचं षटक गोलंदाजीसाठी आलाय सुधीर पाटील. पहिला बॉल. पहिलाच बॉल फुल टॉस होता. नो बॉल इथे घोषित केलाय. बीमर आहे असं सांगितलंय पंचाने. बॉडी वॉर्मअप आता करताना पाहायला मिळतंय सुधीर पाटील. हे पहिले करायला पाहिजे होतं, परंतु आता नो बॉल टाकला आणि पुढचा बॉल असेल फ्री. टीमची धावसंख्या 47. 47. पहिलं सत्र पहिला डाव सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. मंगलमूर्ती काळुंद्रे संघ आणि त्यांच्या विरोधात खेळण्यासाठी भावळे ब सामना खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. एक भिवंडीचा संघ आहे. समोर टाकलेला बॉल होता. ओव्हर पिच बॉल होता. ऑन साइडला खूपच चांगला फटका. रोहितने बॉलला थांबवले. एक धाव कंप्लीट होते. दुसरा धावेचा प्रयत्न. रनआउट चान्स आहे आणि पंच सांगताय टीव्ही अंपायरची मदत घेतली जाईल रनआउट साठी नॉन स्ट्रायकिंग एंडला. कालुंद्रे बघा, शर्दिल म्हटलं ना, शर्दिल ट्रॉफीचे दमदार ऑर्गनायझर आणि रायगड जिल्ह्यातील अतिशय नामांकित पॅकर्स आदरणीय आमचे मित्र इम्तियाज भाई शेख असतील, त्यानंतर शाहिद भाई शेख, आपण इथे उपस्थित असाल या व्यासपीठावर तुमचं स्वागत आहे. तर रोहितचा एक चांगला थ्रो पाहायला मिळाला. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज बाद होतो. एक धाव मिळताना दिसेल. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली आहे आता 48. विक्रांत पाटील तर नवीन फलंदाज. 6व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी विक्रांत आणि आल्या आल्या हवाई हल्ला. बॉल सीमारेषेच्या दिशेने, मात्र विक्रांत नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे. स्ट्रायकिंग एंडला एअर स्ट्राईक करत असताना निखिल गोवारीच्या बॅटमधून सिक्सर.
घोडगावचा नितेश दादा नेहमीच वादा पुरा करणारं हे व्यक्तिमत्व आणि खऱ्या अर्थाने मी भविष्य पाहतोय पनवेल महानगरपालिकेचं. एक नितेश दादा असतील, त्याचबरोबर आपले राज भोईर असतील, ज्या पद्धतीने हे जे शिलेदार आहेत हे ज्या वेळेला पनवेल महानगरपालिकेमध्ये आपल्या परिसराचं नेतृत्व करत असताना तिथे जातील, इथल्या प्रश्नांना वाचा फोडतील. कारण युवा शक्तीचा देश आहे. आज आपण पाहतोय भारतातला नव्हे तर जगातला सगळ्यात मोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीकडे आपण पाहतो आणि त्यातल्या त्यात असे युवा जर आपल्या महानगरपालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काम करत असतील तर भवितव्य किती उज्ज्वल असणार आहे या परिसराचा. आणखीन एक मोठा फटका डीप मध्ये फिल्डर आहे. हो काय जजमेंट आहे रोहितचं. अप्रतिम झेल, फलंदाज बाद. अतिशय चांगल्या प्रकारे चर्चा सत्र सुरू होतं. आमचे परममित्र एक नामांकित क्रिकेट समालोचक कुणाल दाते सर, आदरणीय नितेश दादांच्या बद्दल आपण अतिशय चांगली चर्चा केली. गती आणि दिशा, आणि खऱ्या अर्थाने आपल्या प्रभागामध्ये गती आणि दिशा याचं जर दुसरं नाव असेल ना तर आदराने प्रथमतः आपल्याला नितेश दादा पाटील घोड प्रभाग क्रमांक 2-1च्या दृष्टिकोनातून जर विचार केला अग्राने नाव घ्यावं लागेल. प्रभाग क्रमांक 1. चला कुणाल दाते सर. यस, प्रभाग क्रमांक 1 आणि आपला प्रभाग क्रमांक 9. राज करतील हीच अपेक्षा, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. पुढचा बॉल. ओ जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतली, विकेट किपरचा सहारा, फलंदाज बाद. आणखीन एक फलंदाज गारद. भावाले आणि प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ मंगलमूर्ती कालुंद्रे तुमच्यासाठी शेवटचा पुकार नाणेफेकीसाठी. बघा कालुंद्रे आदत आलेले तिथे, या स्वागत आहे तुमचं. प्रल्हाद मात्रे यांच्याकडून पारितोषिक आहे. परेश मात्रेंनी षटकार मारला तर 2000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. ट्रेडर्स प्रल्हाद मात्रे यांच्या वतीने परेश यांच्यासाठी पारितोषिक असेल 2000 रुपयाचं. यशराज ट्रेडर्स कडून हे पारितोषिक आहे. 2 मारले सलग तर 5000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. आणि आता शेवटचे 2च बॉल शिल्लक आहेत. टीमची धावसंख्या स्कोअरबोर्डवर जाऊन पोहोचली 54. हॅट्रिक बॉल. पहिला बॉल बीमर टाकला होता सुधीर पाटील यांनी आणि त्यानंतर कमाल केली. आतापर्यंत 2 हॅट्रिक झालेल्या त्या स्पर्धेमध्ये. रोहित चिर्लेकर आणि त्यानंतर सौरभ भगत. नागटा खांदा यांनी आतापर्यंत हॅट्रिक घेतली आहे स्पर्धेमध्ये. खूपच चांगली माहिती सुदर्शन पाटील आम्हाला देत आहेत. आणि आता हॅट्रिक घेण्याची संधी आहे सुधीर पाटील यांच्याकडे. ओ चांगला फटका गॅप मध्ये निघालाय. डीप मध्ये फिल्डर धावतायत. पॉइंट रिजन मध्ये आतमध्ये ढकललाय निखिलने हा बॉल. तोपर्यंत 3रा धावेचा प्रयत्न होईल आणि 3 धावा कंप्लीट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांच्या दरम्यान. परेश आला 3 धावा घेऊन गेलाय. विक्रांतकडे स्ट्राईक असेल. टीमची धावसंख्या 57. या बॉलवर एखादा मोठा फटका किंवा चौकार षटकार पाहिजेच बॅटिंग करणाऱ्या कामोटे टीमला. त्यावेळेला 60 हे लक्ष तुम्हाला दृष्टिक्षेपात दिसेल आणि एक चांगला फायटिंग स्कोरचा निर्माण होईल कानपोली टीमच्या विरुद्ध. अथर्व 11 गावदेवी कानपोली अनेक मोठमोठ्या स्पर्धा गाजवलेला संघ आहे. अनेक मोठ्या टीमला पराभवाचे धक्के देणारा संघ आहे. हा बॉल सोडून दिलाय. पंचांचा इशारा वाईट बॉल. एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसेल. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आता 58. 58. 5 गोलंदाज 5 षटकं हा या स्पर्धेचा नियम. त्याच्यामुळे प्युअर क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतं आणि त्यातल्या त्यात एखादा गोलंदाज जर कमकुवत सापडला तर त्याच्या विरुद्ध अटॅक देखील होतो. हेच मगाशी सांगितलं होतं मुरबीच्या कॅप्टनने संकेतने. तेच त्यांचं प्लॅनिंग होतं. बॉल चांगला आहे. तेवढा चांगला फटका. डीप मध्ये फिल्डर आहे. करणने बॉलला थांबवलंय. थ्रो केला. विकेट किपर एंडला चांगला थ्रो करणचा आणि ते फलंदाज बाद होईल. धावा झालेल्या आहेत 59.
60चं लक्ष्य या मॅच मध्ये सेट करण्यात आलंय. 60 धावा करायच्या दुसऱ्या डावामध्ये अथर्व 11 गावदेवी कानपोलीला. समालोचन कक्षात मात्र होईल बदल. ऐकूया दीपक पाटील सर पळसपे यांचा आवाज, परंतु त्याच्या अगोदर जाऊया महागुरु MD गडगे सर यांच्याकडे टॉस साठी. थँक्स कुणाल दाते सर इथे नाणेफेक केली जात आहे. एका बाजूला शेरदिल ट्रेडर्स भवाले, आपण साहिलला पाहतो संगनायक, एका बाजूला मंगलमूर्ती कालुंद्रे, कल्पेश आदात म्हणून परिचित आहेत. आणि नाणेफेक करण्यासाठी आम्ही इथे आमंत्रित करतो अनिल दादा या. अनिल पाटील या आपण, टेंबडेचे जावई परिवार आहेत. अनिल या आपण. अनिल पाटील यांच्या शुभास्ते नाणेफेक केली जाईल. आपण पाहतो एका बाजूला कल्पेश कालुंद्रे क्रिकेट संघाचं नेतृत्व, तर एका बाजूला शेरदिल ट्रेडर्स अर्थात आमचे मित्र इम्तियाज शेख, शाहिद भाई शेख यांनी पुरस्कृत केलेला संघ. कल्पेश पाहतोय ना. चला अनिल दादा नाणेफेक करायचे आहे, बघूया. प्लीज कॉल दी टॉस. चला राजभाई आमचे ऑर्गनायझर आहेत या स्पर्धेचे केंद्रबिंदू, होप ऑफ ज्याला म्हटलं जातं. चला बघा नाणेफेकीचा कल कोणत्या संघाच्या बाजूने. हेडसाठी पुकार देण्यात आला, मात्र नाणेफेक इथे शेरदिल ट्रेडर्स भावाले क्रिकेट संघाच्या बाजूने. संगनायक नाणेफेक आपण जिंकलेली आहे. यापूर्वी प्रकाश जोतातील आतवा डे स्पर्धा कालुंद्रे विपक्षे भावाले अशी कधी यापूर्वी लढत झाली होती? नाही, लढत झालेली नाहीये. नाणेफेकीचा कौल तुमच्या संघाच्या बाजूने लागलेला आहे. निर्णय कोणता काय असणार आहे? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला. निश्चित स्वरूपात इथे जे विकेट जर बघितली, आजचा 5वी रात्र आहे, 5वा दिवस आहे. या विकेटवर गोलंदाजांची मात्र अग्निपरीक्षा, सत्व परीक्षा घेतली जाते आणि आपण क्षेत्ररक्षण करणं पसंत केलेलं आहे. ॲज ए कॅप्टन म्हणून तुमच्या संघ खऱ्या अर्थाने गोलंदाजांना तुम्ही काय संदेश देणार? काही नाही, त्यावेळी त्यांचा बेस्ट द्यावा आणि 50च्या आतमध्ये थांबवावं. निश्चित स्वरूपात प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ आपण पाहतो इथे मंगलमूर्ती कालुंद्रे क्रिकेट संघ, अर्थात त्यांची खूप मोठी ओळख आहे. प्रवीण घरत, त्यानंतर आपण प्रितेश पानार, कल्पेश स्वतः आहे. फलंदाजी खूप मोठी त्यांची भिस्त आहे. सामना 5 षटकांचा असेल. 5 षटकामध्ये कमीत कमी कितपत रोखण्याचा त्यांना प्रयत्न असेल? 50 ते 55. आपण दूरवरून इथे आलेले आहात. आधिरा आराध्य स्पोर्ट टेंबोडे, ग्रामस्थ मंडळ टेंबोडे आणि त्याचबरोबर ही जी संकल्पना आहे आमदार विक्रमदादा पाटील युवा शक्ती चषकाची, आमचे युवा नेते राजदादा असतील, राज भोईर आहेत आणि संपूर्ण त्यांचे आमचे करण पाटील असतील, संतोष चालके आहेत, मनोहर आहेत आणि संपूर्ण ऑल टीम यांच्या माध्यमातून जी प्रकाश जोतातील स्पर्धा आपल्या भेटीसाठी आली. स्पर्धेचं खास करून तुम्ही घटक बनलेला आहात. आयोजन कसं वाटलं, काय सांगाल इथल्या आयोजनाबद्दल? आयोजन खूप छान आहे आणि नाईट टुर्नामेंट असल्यामुळे खेळायला मजा येईल आणि आम्हाला एंट्री दिली, पॅकरचे खूप धन्यवाद. थँक्यू. साहिल होते संगनायक. तर कल्पेश, नाणेफेक आपण गमावलेली आहे. नाणेफेकीचा कौल यदा कदाचित तुमच्या संघाच्या बाजूने लागला असता, तुम्ही कोणत्या निर्णयाला पसंती दिली असती? बॅटिंगच घेतली असेल. म्हणजे नाणेफेक गमावल्यानंतर सुद्धा तुमच्या मनासारखं झालेलं आहे. जे तुम्हाला हवं होतं ते आता मिळालेलं आहे. मग निश्चित स्वरूपात 5 षटकामध्ये किती धावांचा मानस असेल? धावा असं काय नाही, प्रत्येकाचा बेस द्यायचा बस. ॲज ए कॅप्टन म्हणून निश्चित स्वरूपात तुमचे सिनियर क्रिकेटर प्रवीण घरत करून एक कशा प्रकारची एक चांगल्या खेळीची तुम्हाला निश्चित स्वरूपात अपेक्षा असेल? हां, चांगलीच खेळायचा प्रयत्न करेल. एकंदरीत या वर्षीचा तुमच्या संघाचा परफॉर्मन्स कसा राहिलेला आहे? प्रकाश जोतातील स्पर्धा अथवा डे स्पर्धा यामध्ये संघाची आस्थागत कामगिरी कशी राहिली? सगळी चांगलीच चालू आहे सगळी. एकंदरीत आयोजनाबद्दल काय सांगा? राजदादांच्या या आयोजनाबद्दल आपण काय प्रतिक्रिया देऊ शकाल? काय विचार मनानं निर्माण झाली इथे आल्यानंतर आपल्याला? आयोजन तर 1 नंबर वाटते, कारण गेल्या वर्षी पण आम्ही ते खेळले आहोत. 4था. थँक्यू. ये होते आदत कल्पेश. नाणेफेक जिंकली साहिलने. शेरदिल भावाले, अनिल पाटील यांचं इथे स्वागत केलं जाईल. या अनिल पाटील यांचा सन्मान इथे केला जाईल. शेरदिल ट्रेडर्स भावाले क्रिकेट संघाचे संघनायक साहिल याने नाणेफेक जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण करणं पसंत केलेलं आहे आणि फलंदाजीसाठी मंगलमूर्ती कालुंद्रे क्रिकेट संघाला आमंत्रित केलेलं आहे. इथे अनिल पाटील यांचा खऱ्या अर्थाने सन्मान केला जात आहे की मनामनाच्या गाभाऱ्यात मूर्ती आपली सजली, स्वागतास वाते सुमनांजली आणि स्वागत नसे हा तर हा एक जीवाला आपल्या सर्वांच्या पदस्पर्शाने पावन झालेला आहे. क्रिकेटचा सोहळा यापूर्वी आवाज आपण ऐकलं. अतिशय नामांकित लोकप्रिय क्रिकेट समालोचक कुणाल दाते सर आणि यानंतर पुन्हा एकदा एक दमदार आवाज आपल्या भेटीसाठी येईल ते आमचे परम मित्र इथे दीपक पाटील, मॅन फ्रॉम पळसपे. हॅलो, थँक्यू सो मच महागुरु MD सर, थँक्यू सो मच कुणालजी दाते सर, ज्यांचा आवाज तुम्ही ऐकलात.
जाणार आहोत उत्तरार्धाकडे. अथर्व इलेव्हन गावदेवी कानपोली आणि त्यांच्या विरोधामध्ये जयनमन कामोठे असा हा सामना बारक्या कांबळे शून्यावर बाद झाला होता या मॅचमध्ये. परंतु तरी सुद्धा सोनू असेल, निकू असेल, ज्याने डाव सावरला आणि एक चॅलेंजिंग टोटल मात्र उभी केले. 60 धाबांचं टार्गेट मात्र आहे आणि गोलंदाजीसाठी मात्र सज्ज होईल तो निखिल गोवारी. रोहितसाठी पहिलाच बॉल, वेल कंट्रोल, थोडासा पुल करण्याचा प्रयत्न, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला थ्रो जाईपर्यंत मात्र चित्त्याची चपळाई दाखवली. क्विक सिंगल कंप्लीट करण्यात आले. धावसंख्येचं खातं उघडलं जाईल. धावसंख्येचा श्री गणेश होत असताना अथर्व इलेव्हन गावदेवी कानपोली संघ एक परिपक्व संघ म्हणून ज्या संघाकडे पाहिलं जातं, सातत्यानं रायगडमध्ये बऱ्याचशा स्पर्धा जिंकत असतो, चांगले ऑलराऊंडर्स. निखिल गोवारीसाठी एक पारितोषिक आहे. प्रल्हाद मात्रे हरियाणा ग्रुप विकेट हॅट्रिकसाठी 5,000 रुपये. निखिल गोवारीसाठी हे पारितोषिक असेल. गोलंदाजी करतोय. समोर ड्राईव्ह केलाय मिडॉनला. सोनू त्या ठिकाणी. इकडे मात्र थोडंसं मिसफील्ड पाहायला मिळालं. 1 रन सिंगल येते. 60 डाबा करायच्यात. 12ची सरासरी. थोडा घाम गाळावा लागेल कडकडत्या थंडीमध्ये सुद्धा, कारण या मैदानावर धावा काढणं थोडंसं कठीण जातं आणि खास करून उत्तरार्धामध्ये. दुसऱ्या सत्रामध्ये थोडी दमछाक होते. अनेक संघांची पाहिली, अनेक मॅचेस आपण पाहिल्या या स्पर्धेमधल्या. थोडंसं चेसिंग करत असताना मात्र थोडंसं जड जातं. 2 धावा धावफलकावर 2 चेंडूच्या समाप्तीनंतर. रोहित पाटील आणि आदेश मध्ये अशी जोडी आहे. एज लागल्यानंतर बॉल पाठीमागे चाललाय. तिकडे गलीमध्ये सिंगल. आणखीन एक धाव. पहिल्या 3ही बॉलमध्ये 3 धावा. निखिल गोवारी चांगला लेदर क्रिकेटर सुद्धा आहे आणि एक सध्याच्या घडीला आपण बघितलं ना, ते एक चांगला ऑलराऊंडर की प्लेअर ठरतोय जर्मन कामोटे टीमसाठी. या बऱ्याचशा खेळाडूंचे परफॉर्मन्स वर खाली होत असतात आणि त्याचमुळे खरं तर मागच्या काही वर्षामध्ये आपण पाहिलं, 2-4 वर्षामध्ये तर थोडीशी बळकटी मिळत नाहीये. थोडेसे अप अँड डाऊन चालू आहे त्या संघाच्या बाबतीमध्ये. निखिलचा हा बॉल यावेळेस मात्र निघून गेलाय. पाठीमागे पंचायतचा इशारा आलाय व्हाईट बॉलचा. एक अतिरिक्त रन जोडली जाईल धावफलकामध्ये. 4थी धाव धावफलकावर. निखिल गोवारी चांगले आणि त्याच्यामध्येच 2 धावा दिल्या. कट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा आलाय. सलग 3रा व्हाईट बॉल करतोय. वाईड हा वाईटच असतो. 3 धावा देऊन गेल्यात. या बिना मेहनतीच्या धावा सध्या स्थितीमध्ये आपण पाहिली तर अथर्व इलेव्हन गावदेवी कानपोली संघासाठी येत असताना 6 धावा धावफलकावर. समजवलं जाते थोडंसं निखिल गोवारीला. काहीतरी वेगळं करायचं त्याच्या मनामध्ये आहे आणि म्हणूनच तो चान्स घेतोय. काहीतरी वेगळ्या आयडिया लढवतोय. 3 व्हाईट बॉल सलग केलेत. स्ट्रायकर बॉलर जर्मन कामोटे संघाचा निकू. ऑन साईडला भिरकावलाय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं एक टप्पा खात बॉल सीमा पार. 4 धावांकरता पहिला चौकार. गेलं ते फलंदाज आदेश बत्तेसाठी. मोठं नाव आहे कानपोली टीम. खरं तर बॅटिंग ऑर्डर सुद्धा स्ट्रॉंग आहे. बॉलिंग चांगली आहे संघाची आणि म्हणूनच अनेक स्पर्धा जिंकताना सातत्यानं मात्र हा संघ दिसतो. निखिल गोवारी पुन्हा एकदा. आत्तापर्यंत 10 धावा दिल्यात. 3 वाईड बॉल, 3 सिंगल्स आणि 1 चौकार. ओव्हर द विकेट हा बॉल यावेळेस मात्र समोर कट केला होता कव्हर पॉइंटला. पाठीमागे एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर येतोय. पायानं अडवण्याचा प्रयत्न. हा प्रयत्न मात्र असफल. बॉल सीमा रेषा पार. निकूवर आता मात्र चढवलाय हल्ला. हा येतोय 2रा चौकार.
इतकंही प्रभावी टायमिंग नव्हतं, परंतु बॉल गॅपमध्ये होता. क्षेत्ररक्षक सुद्धा दूर होते, परंतु तदनंतर थोडंसं आउटफील्ड मात्र फास्ट होतं. 4 मिळाल्या, 3 व्हाईट बॉल्स, तदनंतर आलेले 2 चौकार. टीमची टोटल 14 वर जाऊन पोहोचले. सुरुवातीला पहिल्या 3 बॉलमध्ये 3 सिंगल दिल्या होत्या. असंच वाटलं होतं एखादं चांगलं षटक येईल, कारण 60 धावा डिफेंड करायचे आहेत आणि खास करून निकू गोवारीकडून नेहमीच अपेक्षा असते गोलंदाजीमधून. राईट आर्म ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल. ओ इकडे फटका फसलाय, बॉल हवेत आहे आणि झेल टिपलाय. स्वतः धावत जाऊन फॉलो थ्रू मध्ये निखिल गोवारीनं टिपलाय झेल आणि पहिला धक्का लागेल अथर्व 11 गावदेवी कानपोली संघाचा. फलंदाज आदेश मते बॅक टू द डगआउट. पहिला धक्का लागला. शेवटच्या बॉलवर मात्र निकूला ही सफलता मात्र प्राप्त झाले. रोहित पाटीलच्या आता मात्र साथीला नवीन बॅटर चेतन पाटील इन ॲट नंबर 3. तिसऱ्या क्रमांकावर 60 धावांचा चेस करतोय हा संघ. यानंतर तुम्हाला काळुंद्रे विरुद्ध भावाळे असा सामना पाहायला मिळेल. तर इथे मयूर गोविंदा पथकाचे खऱ्या अर्थाने सर्वेसर्वा आहेत, त्यांचं इथे आगमन झालेलं आहे. या आपण व्यासपीठावर तुमचा मी अधीर आराध्य स्पोर्ट टेंबडे यांच्या वतीने स्वागत करतो. आणि त्याचबरोबर सन्माननीय कैलाश पाटील कानपोली यांचं इथे आगमन झालेलं आहे. सुधीर पाटील यांचे बंधू. आपण या व्यासपीठावर आपलंही टेंबडे ग्रामस्थांच्या वतीने आम्ही इथे सरसे स्वागत करत आहोत. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होईल. सेकंड ओव्हर इन पॉवर प्ले. पहिल्या षटकामध्ये 14 धाबा आल्यात. स्पीडअप करत राहा प्लीज कामोडे टीम, कारण आज थोडंसं बराच उशिरानं चाललोय. काल इतक्याला 4 मॅचेस पहिल्या 5 ओव्हरच्या समाप्त झाल्या होत्या. इकडे आणखी एक मॅच बॅलन्स आहे, एक इनिंग बाकी आहे, त्यामुळे 1 तासापेक्षा जास्त आज थोडंसं उशिरानं चाललोय. ठीक. इथे मैत्री गोविंदा पथकाचे निश्चित स्वरूपात बघा प्रशिक्षक आदरणीय श्री मयूर भुयर यांचं इथे आगमन झालेलं आहे. राज भुयर यांच्या वतीने तुम्हाला आम्ही व्यासपीठावर आमंत्रित करतो. आपण यावं व्यासपीठावर आपलं मनपूर्वक सरचे स्वागत आहे. दुसरं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅक सज्ज होईल दैवत मात्रे, लेफ्टी बॉलर. रोहित पाटील आणि चेतन पाटील अशी जोडी आहे सद्यस्थितीमध्ये कानपोली संघाकडून खेळताना. आदेश मते बाद झाला. यापूर्वी 4 बॉलमध्ये 9 धावांचं योगदान त्यानं दिलं होतं. परंतु पाहूया दैवत, चांगली बॉलिंग करावी लागेल. थोडं स्पीडअप करत राहा टीम कामोठे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल. डेड बॉलचा इशारा. रनअप चुकलाय, पुन्हा धावावं लागेल. आज बराचसा उशीर झाला आणि नेहमी प्रेक्षकांची एकच बोंब असते, जेव्हा मोठे संघ असतात ना तेव्हा सामन्यांना उशीर झालाच म्हणून समजा. सगळेजण अगदी वेळेच्या नंतर येणार स्टाईलमध्ये. ओ यावेळेस मात्र उलटा शॉट. बॉल हवेत आहे परंतु अंदाजच नव्हता. निकूनं मात्र एक प्रदक्षिणा घातली, बॉल कुठे आहे हेच त्याला कळेनासं झालं होतं, अन्यथा झेल होऊ शकला असता. कारण इकडे 60 धावा डिफेंड करायच्या म्हटल्या तर सुरुवातीपासून धक्के द्यावेच लागतील, कारण पोलीस संघाची बॅटिंग ऑर्डर सुद्धा फार स्ट्रॉंग आहे, डेप्थ आहे, खोलवर फलंदाजी आहे या संघाची आणि त्याचमुळे रेग्युलर इंटरव्हल्सला विकेट्स तुम्हाला घ्याव्या लागतील. क्षेत्ररक्षणामध्ये चुका करून जमणार नाही जर्मन कामोठे संघ. जरूर चांगल्या धावा धावफलकावर लागल्यात, परंतु समोर कानपोली संघ आहे, मोठा संघ आहे. सिंगल आली पहिलाच बॉलवर. दैवतच्या 15 धावा झाल्यात आतापर्यंत. अपील पाहायला मिळाली, लाऊड अपील फेटाळण्यात आले. डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता. पंचांच्या भूमिकेमध्ये अनिल टेंबे सर, सत्यवान काकडे, सुनील तांडेल,
तीन पंच ही स्पर्धा कव्हर करतात. दैवत सुरुवात तर चांगली केली, पहिल्या 2 बॉलमध्ये सिंगलच आले, हेच अपेक्षित आहे. यावेळेस मात्र पहा ऑफस्टम्पच्या बाहेर निघून खरं तर इम्प्रोवायझिंग स्ट्रोक बनवण्याचा प्रयत्न आणि त्यासाठी मात्र थोडासा बसला होता गुडघ्यांवर आणि तदनंतर फाईन लेगला लॉंग लेगला खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु हा प्रयत्न मात्र असफल. बॉल निघून गेला सरळ विकेट किपरच्या दिशेमध्ये. डॉट बॉल येत असताना निर्धाव चेंडूची सांगता. 15-1. अपील पाहायला मिळाली आणि इकडे मात्र अपील उचलून धरले. फलंदाज होईल बाद. दुसरा धक्का लागेल अथर्व 11 गावदेवी कानपोली संघाला. फलंदाज चेतन पाटील LBW बाद. आणि ती दैवत मात्रेला मिळाले. बरोबर यष्ट्यांच्या मधोमध पंचांच्या मनामध्ये कोणतीही साशंकता नव्हती. पायाला लागला नसता तर कदाचित त्रिफळा उडवला असता, आणि हेच पंचांच्या मनामध्ये होतं. एक चांगला निर्णय पंचांच्या माध्यमातून. 15-2. दैवत प्रीतम आलाय नवीन बॅटर, पण या षटकाला थोडासा वेळ जातोय. दैवतच्या थोडासा स्लो गेम केलाय कामोठे टीमनं. अगोदरच आज उशिरानं चाललोय आणि त्यात बराचसा वेळ घेतात. पहा आतापर्यंत इतक्याला षटक कधीच संपायला हवं होतं दैवतचं. द विकेट नाही. इकडे मात्र बॉल पाठीमागे चाललाय, कोणतीही धाव घेण्याचा प्रयत्न झालेला नाहीये. डॉट बॉल. आणखीन एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. या ओव्हरमध्ये जर आपण विचार केला ना तर पहिल्या बॉलवर फक्त सिंगल आली होती आणि तदनंतर 4 चेंडू टाकले, त्यानंतरचे एकही धाव आलेली नाहीये. म्हणजेच काय, शेवटचा चेंडू असेल या षटकामधील आणि आतापर्यंत या ओव्हरमध्ये फक्त एकच धाव, एक विकेट. दैवतचा हाही चेंडू निघून गेला. सरळ विकेट किपर परेश हातामध्ये. षटक क्रमांक 2 संपलंय. फक्त एक धाव देताना एक बळी टिपलाय तो दैवतनं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर कानपोली टीमची धावसंख्या 2 गडी बाद 15 धावा. कामोठी टीम जास्त एकत्रित येऊ नका प्लीज. अंपायर्स वेळोवेळी तंबी देत चला कामोठी टीमला. दोन षटकांच्या समाप्तीनंतर 15-2 भन्नाट षटक पडलं ते दैवत मात्रेचं. फक्त एकच धाव आली त्या ओव्हरमध्ये आणि त्याच या मॅचमध्ये थोडंसं कमबॅक केलंय. परंतु कानपोली संघ आहे, बाउन्स बॅक करू शकतो हा संघ. 3 ओव्हरचा खेळ अद्यापही बाकी आहे आणि 3 ओव्हर्समध्ये जिंकण्यासाठी जर विचार केला तर 15च्या सरासरीनं धावा जमवायच्या आहेत. 45 धावांची अजूनही गरज आहे. रोशन मात्रे तिसरं षटक घेऊन सज्ज होते. एक चांगला ऑलराऊंडर आहे टीमचा. उंच पुरासा गोलंदाज रोशन. रोहित पाटील आणि प्रीतम पाटील अशी जोडी आहे सद्यस्थितीमध्ये कानपोलीकडून. पहिलाच बॉल. यावेळेस मात्र सरळ बीमर
यस, पंचांचा इशारा आलाय. नो बॉलचा. खराब चेंडून मात्र सुरुवात झाली, परंतु इकडे रोहितला मात्र मिळेल फ्री हिट. मुक्तपणे खेळण्याची संधी या बॉलवर आणि जो कुठेतरी स्कोर थांबलाय तो मात्र धावफलक पुढे नेण्याची संधी, परंतु आफ्रिडच्या बॉलवर जास्त नुकसान नाहीये. डॉट बॉल काढला इकडे मात्र रोशननं. शॉर्ट बॉल होता, हुक केलाय, स्क्वेअर लेगच्या वरतून धाडलाय. मच नीडेड. एक दमदार फटका रोहितच्या बॅटमधून येतोय. षटकार. बोला जय. विश्वास वाढून देणारा आणि तो मात्र आलाय. रोहितच्या बॅटमधून मात्र हा षटकार. आउटसाइड ऑफ स्टंप. यावेळेस मात्र फुलर लेन करण्याचा प्रयत्न, थोडीशी दिशा चुकली आणि पंचांनी मात्र लगेचच दोन्ही हात जमिनीला समांतर केलेत. फाईट बॉल. एक अतिरिक्त रन. स्कोर कार्डवर 23 धावा, 23 रन्स ऑन अ बोर्ड. रोशन मात्रे पुन्हा एकदा मोठ्या फटक्यासाठी ट्राय करत होता. इकडे मात्र पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय, परंतु या निर्णयावर मात्र चॅलेंज करण्यात आले. तिसरे पंच हा निर्णय जरूर आपल्यापर्यंत पोहोचवतील. कंट्रोल रूम मधून अधिक सुनील तांडेल सर असतील. पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलाय, परंतु चॅलेंज केलंय फ्रॉम फिल्डिंग टीम. भूषणचा चेंडू तपासण्याचं कार्य करतील. साठ धावांचं लक्ष या मॅच मध्ये आहे. पहिल्या इनिंगचा खेळ जर आपण पाहिला तर सलामीवीर सोनूनं फार चांगला खेळ केला होता. 11 बॉलमध्ये 20. निखिल गोवारी 13 बॉलमध्ये 24. बाकी फारशी मी तर म्हणेन फलंदाजी चांगली झाली नव्हती. रोशन 5, बारक्या 0, अक्षय 0. वाईड बॉल कॉल. रिव्ह्यू लॉस्ट. योग्य निर्णय होता. ग्राउंड अंपायर्स सत्यवान काकडे त्या ठिकाणी आहेत. चला बघा, थार गाडी लाईट ऑन करण्यात आलेली आहे. बंद करा. सरळ स्टेट बघा आमच्या विकेट किपरच्या पाठीमागे. यावेळेस लॉफ्ट केला बॉल. वाडी स्लॉंग ऑन बॉडी लाईनच्या बाहेर. आणखीन एक दमदार फटका. आणखीन एक येतोय षटकार. आहे 30 रिक्वायर्ड. प्रत्येक चेंडू मागे दुहेरी धावा असं इक्वेशन मात्र या मॅच मध्ये आहे. चला थोडं स्पीडअप करा टीम कामोठे. प्रत्येक चेंडू नंतर खरं तर एकत्रित येण्याची खरंच गरज नाही, कारण आज स्पर्धा आपण रात्रीची खेळतोय. थोडासा वेळ सुद्धा वाचला पाहिजे. आयोजकांना सुद्धा झोपेची गरज असते. सगळ्या उठून बाकीचे व्यवसाय आहेत. दीपक पाटील खऱ्या अर्थाने बघा, इथे आई एकविरा लाईव्ह इव्हेंटचे आपले कॅमेरामॅन आहेत ना, त्यांनी संपूर्ण बघा हे दोस्तीच्या दुनियातील हे राजेश शिलेदार पाहतो आपण. यांचं खऱ्या अर्थाने नेहमी पाहत असतो कार्य आहे की हे पावसाळ्यात धूरला उडवणारे, हिवाळ्यात वातावरण तापवणारे, आता थंडीचा मोसम आहे, हे वातावरण तापवणारे आणि उन्हाळ्यात एका नजरेत समोरच्याला गार करणारे हे व्यक्तिमत्व शिलेदार आमच्या उजव्या बाजूला बसलेले आहेत. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. थंडीमध्ये सुद्धा कमालीचे शब्द फुटतात गडगे सरांना. व्हॉट अ शॉट. ऑफ स्टंपच्या बाहेर शफल क्रॉस होऊन फाईन लेगच्या वरतून ठोकलाय हा गगनचुंबी षटकार.
काही सुरळीत चालू असताना मात्र रोशन मात्रेच्या या ओव्हरमध्ये 3 षटकारांचा खेळ सादर केलाय. दैवतनं फक्त एका धाबेचं षटक टाकलं होतं. अगोदरच म्हणालो होतो बाउन्स बॅक होणार, कारण कानपोली टीम आहे. 36 धाबा धाव फलकावर लागल्यात. रोहित पाटीलच्या बॅटमधून आतापर्यंत 8 बॉलमध्ये 21 धावांची झंझावात इनिंग त्यानं पेश केलंय आणि त्याचमुळे आता मात्र टेन्शन वाढले ते जर्मन कामोटे संघाचं. आता काय करायचं कळेल असं झालंय. रोशनवर मात्र हल्ला चढवलाय. 21 धावा या ओव्हरमध्ये खर्च केल्यात. आणखीन एक बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक अगदी सीमारेषेला चिटकून उभा होता. झेल टिपलाय आणि अखेरीस इकडे मात्र रोहित पाटीलचा फडफडणारा दिवा मात्र विझवण्यात आलाय. विकेट डाऊन, मच निडेड विकेट म्हणूया आपण. ज्या पद्धतीनं मात्र त्याचा झंझावात सुरू होता, या झंझावाताला थांबवण्याचं काम केलं रोशननं. 36 वर 3रा धक्का. नीरज मात्रे त्या ठिकाणी होता. 3 षटकार खाल्ले होते, कारण त्याला झटपट बाद करावं लागणार होतं जर्मन कामोटे संघाला. अन्यथा आणखीन एक षटक थांबला असतं तर तो सामनाच घेऊन गेला असता. 36 ला 3. अजूनही षटक संपलेलं नाहीये, कारण या षटक चालू होतानाच पहिला नो बॉल, 2 वाईट बॉल, 9 चेंडूचं षटक तर हाताळावंच लागेल रोशनला. शेवटचा चेंडू आहे. नवीन बॅटर निखिल पाटील येतोय 5व्या क्रमांकावर. सद्यस्थितीमध्ये टॉप ऑर्डर बॅटर आउट झालेत. ही एक जमेची बाब कामोडे टीमच्या दृष्टिकोनातून. लॉफ्ट केले बॉलला, उंच जास्त गेलाय, वॅकंट एरिया, स्वतः गोलंदाज धावलाय. उलटा थांबत जाऊन रोशनला टिपण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, परंतु कॅच ड्रॉप व्हायला हवी होती. इकडे मात्र विकेट सुद्धा मिळाली असती आणि त्याच बरोबरीनं 2 धावा सुद्धा वाचल्या असत्या. सध्याच्या घडीला 1 धाव वाचवायची जर्मन कामोडे संघाला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर कानपोली संघाची धावसंख्या 3 गडी बाद 38 धावा. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 22 धावांची आवश्यकता. लागेल. सर्व प्रेक्षकांचा मनोरंजन इथे त्यांच्या मार्फत केलं जातं. इथे शेरदिल ट्रेडर्स भावाले क्रिकेट संघाचे पुरस्कर्ते इम्तियाज शेख आणि त्याचबरोबर शाहिद शेख आपण क्रिकेटचा आनंद घेता. या व्यासपीठावर शांततेचे प्रतीक कानपोली आपण अभि पाटील यांना पाहतो. स्वपन पाटील तुमचंही मनपूर्वक इथे सरचे स्वागत आहे. हॅलो, रॉकस्टार प्रवीण गायकर या करण पाटील यांच्याशी संपर्क साधावा आपण. 38 वर 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 12 बॉल आणि 22 धावांची गरज आहे. दैवत मात्रेसारखं एखादं चांगलं षटक हाताळावं लागेल, कारण मजबूत मार खाला रोशन मात्रेनं. तब्बल 23 धावा दिल्या आपल्या ओव्हरमध्ये. 4थं षटक घेऊन गोलंदाजीसाठी दाखल होतोय नीरज मात्रे. नीरज मात्रे 4थं षटक करेल. हे ओव्हर मात्र ठरवेल मॅच कोणत्या दिशेला जाणार आहे. या ओव्हरमध्ये जर थोड्याफार कमी धावा आल्या तर शेवटच्या षटकासाठी जर चांगलं पाठबळ दिलं गोलंदाजाला तर नक्कीच मात्र रफ अँड टफ मॅच पाहायला मिळेल. परंतु नीरज मात्रेच्या या ओव्हरमध्ये मात्र काय घडणार याची चर्चा आता मात्र सुरू झाली. पाहूया, प्रीतम पाटील आणि निखिल पाटील अशी जोडी कानपोली संघाकडून 60 धावांचा चेस करतोय कानपोली संघ. 38 वर जाऊन पोहोचला आतापर्यंत. नीरजचा हा चेंडू यावेळेस मात्र लेग स्टिकच्या बाहेरून चालला होता आणि त्याच कारणास्तव पंचांनी वाईट बॉलचा इशारा दिलाय. एक अतिरिक्त रन धावसंख्येमध्ये जोडली जाईल. एक्स्ट्राज बऱ्याचशा मोजल्यात आतापर्यंत. पहिल्या ओव्हरमध्ये 3 एक्स्ट्रा झाल्या होत्या, त्यानंतर 3ऱ्या ओव्हरमध्ये सुद्धा 3 एक्स्ट्राज, व्हाईट बॉल, नो बॉल आणि आतापर्यंत पुन्हा एकदा हा व्हाईट बॉल.
टोटल 7. साइड अक्षाने इकडे मात्र अपील पाहायला मिळाली आणि अपील उचलून धरले. फलंदाज होईल बाद. लेग बिफोर द विकेट. पायचीच सापडलाय. धक्का दिला नीरज मात्रेनं. परतावं लागेल आणखीन एक बॅटरला. कानपुली टीमला लागलाय 39 या धावसंख्येवर आणखीन एक हादरा. काँग्रेसचे विद्यमान अध्यक्ष मर्फी मस्कर यांचं आगमन इथे झालेलं आहे. मर्फी यावं आपण व्यासपीठावर. तुमचं स्वागत आहे. आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा बोलूया आपण दीपक पाटील यांच्याकडे. अतिशय रंगतदार सामना प्रेक्षकांच्या भेटीसाठी इथे आलेला आहे. विकेट डाऊन. नीरज मात्रेला मात्र मिळाले सफलता. 39 धावा धावफलकावर आहेत. अजूनही 11 चेंडूंचा खेळ बाकी. 21 धावांची गरज आहे. 21 रिक्वायर्ड. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत असताना करण पाटील 6व्या क्रमांकावर. हा चेंडू थोडासा फाईन खेळण्याचा प्रयत्न, थोडासा घुसून खेळण्याचा प्रयत्न करतोय करण. डॉट बॉल निर्धाव चेंडू थोडंसं टेन्शन वाढवेल कानपोली संघाचं. त्यामुळे सिंगल डबल्सनं सुद्धा धावफलक सातत्यानं हलता ठेवता येऊ शकेल. नवीन येणाऱ्या बॅटरला तेच करावं लागेल सद्यस्थितीमध्ये. आणखीन एक स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉलचा इशारा आलाय पंचांचा. एक अतिरिक्त रन. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. एक्स्ट्राज भरपूर दिल्यात आतापर्यंत जर्मन कामोडे संघाच्या गोलंदाजांनी. 8 एक्स्ट्राज मोजल्यात. व्हाईट बॉल, नो बॉल. 7 व्हाईट बॉल होते, त्याच्यामध्ये 1 नो बॉल. नीरज मात्रे थोडीशी साइड ऍक्शन आहे. यावेळेस मात्र डाऊन द ग्राउंड स्ट्रेट ड्राइव्ह फटका वेगानं चाललाय. बॉल लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या दिशेने चेंडू सीमा पार. गरज होती एका मोठ्या फटक्याची आणि निर्णायक क्षणाला मात्र आलाय करणच्या पॅटमधून चौकार. चव्वेचाळीस धावा धावफलकावर. 60 धावांचं टार्गेट आहे. अजूनही 16 धावा दूर आहे कानपोली संघ आपल्या पहिल्या विजयापासून. पाहूया कोणता संघ मात्र ही लढत जिंकेल. याकडे मात्र तमाम क्रीडा वर्गाच्या नजरा लागल्यात. ऑन साईडला वळवल्या बॉल स्क्वेअर लेगकडे. वेगानं क्षेत्ररक्षक पोहोचलाय. पहिली धाव वेगानं. दुसऱ्याचा प्रयत्न करण्यात आला होता परंतु नॉन स्ट्राइक एंडच्या बॅटर करणला मात्र मागे पुन्हा एकदा पाठवण्यात आलं. कारण जोडीला कळून चुकले. सद्यस्थिती आपण पाहिली तर 4 फलंदाज बाद झालेत आणि अशा परिस्थितीमध्ये मात्र एक चांगली भागीदारी होणं फार गरजेचं आहे कानपुलीसाठी. टॉप ऑर्डर बाद झाल्यानंतर मधल्या फळीतील फलंदाजांवर सध्याच्या स्थितीला जबाबदारी आहे. बॅटची एज घेऊन बॉल पाठीमागे चाललाय फाईन लेग कडे. इकडे पाहूया सिंगल तर कंप्लीट झाले, दुसरीही कंप्लीट झाले. याच धावेनं हळूहळू टेन्शन कमी करावं लागेल कानपोलीला. या धावा सुद्धा थोडंसं बळ वाढवतील. टीमची टोटल 2 ने पुढे जाईल. स्कोर जाऊन पोहोचलाय तो आतापर्यंत 47 या आकड्यावर. 47. धावा धावफलकावर. 13 धावा दूर आहे. 13 धावांची अजूनही गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. शेवटच्या 7 बॉलचा खेळ शिल्लक. 7-13. धीरज मात्रे बॉलिंग ट्रॅकवर. 7 बॉल मध्ये 13 धावांची गरज आहे परंतु अतिशय महत्वाचा चेंडू सादर करेल नीरज. चांगला बॉल. यावेळेस मात्र चेंडू सरळ जाऊन स्टंपात घुसला आणि फलंदाज होईल बाद. 47 वर मात्र 5वा हादरा बसेल आणि संघ गारज झालाय तो कानपोली. आणि शेवटच्या ओव्हरमध्ये जिंकण्यासाठी टीम कानपोलीला 13 धावांची गरज.
लिंगा स्टाईल ॲक्शन मात्र थोडी परीक्षा पाहिली कानपोली संघाच्या फलंदाजांची. 2 विकेट मिळवल्या नीरजनं मागच्या ओव्हरमध्ये आणि त्याचमुळे आपल्या 5व्या गोलंदाजाला मात्र बऱ्यापैकी धाबा ठेवल्यात. 13 धाबा ठेवल्यात. सुरुवातीपासून जर आपण पाहिलं आस्किंग रन रेट रिक्वायर्ड रन रेट जो 12चा होता, 12 60 धावा चेस करत असताना, परंतु शेवटच्या षटकामध्ये मात्र 13 धाबा ठेवल्यात त्या नीरजनं. चांगलं षटक हाताळलं. आतापर्यंत विचार केला तर सिंगल डिजिटमध्ये नीरज मात्र 9 आणि दैवत मात्रेनं टाकलेलं 1 धाब्याचं षटक. आणि या 2 बॉलर्समुळेच मी तर म्हणेन हा सामना शेवटपर्यंत रंगणार आहे. 6 बॉल आणि 13 धाबांची गरज आहे. करण पाटील आणि त्याच्या साथीला आता मात्र नवीन बॅटर नितेश पाटील दाखल झालाय. चला स्पीडअप करा थोडं. कामोठे संघ मैदानामध्ये असला का थोडा वेळ जाणार, हे ठरलेलं आहे. प्रेक्षकांचा सुद्धा प्रचंड पाठिंबा असतो. मोठे सपोर्टर्स घेऊन येतात, त्यामुळे त्यांना जास्त वेळ मैदानामध्ये राहणं आवडतं खरं तर. आणि त्याचमुळे प्रत्येक ओव्हर नंतर थोडा वेळ, विकेट नंतर सेलिब्रेशन, सगळेजण एकत्र येणार. त्याचबरोबरीने रात्रीची स्पर्धा आहे, आयोजकांचा सुद्धा प्रचंड वेळ खर्च होत असतो, हे मात्र थोडंसं विसरतात. 6 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. पाचवा आणि अंतिम षटक घेऊन बारक्या कांबळे, रायगडचा वेल फिनिशर संबोधला जातो याला. आता गोलंदाजीमधून चांगलं फिनिश करणार का? पहिलाच बॉल यावेळेस मात्र कट करण्याचा प्रयत्न झाला होता. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. एक अतिरिक्त रन जोडली जाईल धावफलकामध्ये. 6 चेंडू आणि 12 धाबांची गरज आहे. कामोठे संघ बिग सपोर्टर्स. चांगले समालोचक निवेदक भाऊ म्हात्रे असतील, त्याचमुळे चांगले पंच, चांगले प्रख्यात पंच संजय म्हात्रे असतील सध्याच्या घडीला. बीट केलं होतं यावेळेस मात्र बारक्यांना. बॉल पॉइंटकडे निघालाय, तोपर्यंत मात्र 1 रन कंप्लीट झाले. बॅटकटच्या स्वरूपामध्ये ही रन आले. सिंगल रन. एकेरी धाब्याच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र पुढे सरकेल. सामना मात्र हाय व्होल्टेज पाहायला मिळेल. कमालीचा रंगलाय. थोडासा वेळ घेतला या मॅचनं, परंतु सध्या स्थिती आपण पाहिली ना तर हळूहळू सामना मात्र रंगतदार स्थितीमध्ये पोहोचलाय. 49 धाबा. इकडे मात्र मिसकूट झालाय स्ट्रोक, परंतु पुढ्यात पडलाय. कोणी नव्हतं त्या ठिकाणी. सिंगल आले. प्रयत्न केला जातोय मधल्या फळीतील फलंदाजांकडून, परंतु मोठे स्ट्रोक्स येत नाहीयेत. बारक्या कांबळे मात्र या धाबा डिफेंड करणार का, याकडे मात्र लक्ष लागले कामोठे संघाच्या समर्थकांचं. का बारक्यानं आजपर्यंत कामोठे संघाला मात्र बरेचसे आनंदाचे क्षण दिलेत. बऱ्याच वेळेला नाचण्याची संधी दिली असेल या खेळाडूंना, आपल्या बॅटिंगनं, आपल्या बॉलिंगनं. फिरून खेळला स्ट्रोक. ऑफ स्टंपच्या पाठीमागे जाऊन करत त्याला फटका बनवलाय. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं चौकार. तीन चेंडूंचा खेळ बाकी आणि 3 बॉलमध्ये 6 धावांची गरज आहे. 6व्या क्रमांकावर येणाऱ्या करण पाटीलनं मात्र अजूनही सामना जिवंत ठेवला. 10 धाबांवर तो खेळतोय. करण पाटील नावामध्ये जादू आहे खरं तर. संपूर्ण स्पर्धेचं आयोजन नियोजन सुद्धा आमचे करण पाटील. चला, आतूनच हा फटका खेळलाय आणि त्यानंतर मात्र फलंदाज पाठीमागे गेलाय
आणि त्याचमुळे मिळतील 4 धावा. 54 धावा धाव फलकावर. शेवटच्या 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. चला स्पीडअप करा प्लीज चेअरमन कामोठे. शेरदिल ट्रेडर्स ही भावाले क्रिकेट संघाचे पुरस्कर्ते सन्माननीय इम्तियाज शेख आणि शाहिद भाई शेख आणि मुन्ना भाई एकच राई वावंज गावचे मुन्ना भाई या व्यासपीठावर स्वागत आहे तुमचं. समोरच्या दिशेला स्ट्रोक आहे. पाहूया इकडे मात्र एक टप्प्यानिशी बॉल सीमा पार साइड स्क्रीनवर जाऊन चेंडू आदळलाय. रंग भरलेत या मॅच मध्ये. करण पाटीलच्या बॅट मधून निघणारा चौकार आणि आता मात्र शेवटचे 2 बॉल आणि जिंकण्यासाठी 2 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे आणि त्याचमुळे 2 धाबा काढाव्याच लागतील कानपोली संघाला. आतापर्यंत करण पाटीलला मात्र 6व्या क्रमांकावर येऊन नक्कीच प्रेक्षकांची मनं जिंकली असतील, परंतु इथून मात्र 2 बॉलमध्ये 2 धाबा काढून सामना जिंकून देणार का? बारक्याचा बॉल ऑन साइडला वळवलाय. वेगानं क्षेत्ररक्षक येतोय. थ्रो थोडासा खराब झालाय. 2 धाबा पूर्ण. सामना जिंकलाय कानपोलीनं. चित्त थरारक लढत. रोमहर्षक सामना करतला जिंकलाय आणि सर्वांना असं वाटत होतं सुरुवातीला की कामोडे संघ मात्र या धाबा डिफेंड करेल. या सगळ्यांचे अंदाज चुकवत करण पाटील स्माइलिंग फेस आपल्या टीव्ही स्क्रीनवर काय सामना काढलाय. प्रचंड प्रेशर होतं या मॅच मध्ये. दबाव होता आणि त्या दबावाला झुगारून मैदानामध्ये मात्र बॅटिंग केले ती करण पाटीलनं आणि हा सामना मात्र जिंकून दिलाय. वेल प्लेड करण. मुझे यांनी पुरस्कृत केलेल्या संघाने विजय संपादित केला. कृष्णा असतील, सुधीर असतील, तुमच्या संघाचं मनपूर्वक अभिनंदन. आणि बारक्या कामले आपण ज्या हनुमान कामोडे क्रिकेट संघाने इथे आमदार चषक क्रिकेट स्पर्धा, युवा शक्ती चषक क्रिकेट स्पर्धेत सहभाग घेतला. तुमचं आम्ही आधिरा आराध्य स्पोर्ट टेंबोडे यांच्या वतीने आभार व्यक्त करतो. आणि या सामन्याचा सामनावीर संघ अडचणीत असताना खऱ्या अर्थाने मदतीला धावून आला. निश्चित स्वरूपात 6व्या क्रमांक